नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आधीचा ब्लॉग वगैरे तुम्ही बघितलाच, त्यामुळे ब्लॉग करू शकलो नव्हतो आणि आता केलेला आहे. आणि सध्या थोडा लुक चेंज आहे, कारण तब्येत सुद्धा जरा थोडी डाऊन वगैरे होती. असो, लवकरच पुन्हा आपण पहिल्या लुकमध्ये येऊया. असो, तर आता चाललोय मी इकडे. तर आता गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आपल्याकडे, आणि दरवर्षीप्रमाणे कसं असतं, गणपती आणताना गणपती विसर्जनच्या वेळीची जी वाट आहे, ती वाट स्वच्छता साफसफाई करण्यासाठी वाडीतले वगैरे मंडळी वगैरे जातात. तर ते मगाशी सकाळीच गेलेत आणि मी आत्ता थोडा लेट उठलो होतो आज, कारण काल रात्री सगळा गडबडमुळे लेट झाला आणि आज लेट उठलो आणि सकाळी आता तिथे निघालोय मी. तर जाऊया, गणपती आम्ही विसर्जन करतो त्या रस्त्याची वाट सफाई, त्या वाटेची, कारण जाताना वगैरे व्यवस्थित जाता येता आली पाहिजे आपल्याला, म्हणून ती वाट सफाई करतात दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा. तर तिथे निघालोय मी. चला आता जाऊया. आणि कडाक्याचं ऊन पडलंय मस्त आहे, बघा कडाक्याचं ऊन पडलंय आज. पाऊस कुठे काय वाटत नाही, बघूया जाऊया. पाऊस आला नाही पाहिजे ती वाट साफ होईपर्यंत, तरी निघालोय आता. असं ऊन पडलंय आणि असं ऊन गणपती जाईपर्यंत असं ऊन राहू दे, एवढीच सदिच्छा या पावसाकडे. इकडून साफ करत गेले ते बघा, हे तोडली नाही ते, इकडून साफ करत गेलेत. आता मस्तपैकी रुंद अशी वाढ झाली, ऐस पैस, टेन्शन नाही, आरामात इकडून गणपती घेऊन जाऊ शकतो. ही असते कोकणी लोकांची एकजूट. कोणतंही काम करायचं म्हटल्यावरती सगळे एकत्र येतात आणि ते काम आटपून टाकतात, ते काम करून टाकतात पटकन. असं असतं. कुठेही त्यांना समाजसेवा करण्यासाठी असं चला रे चला रे, जावा रे चला रे असं सांगावं लागत नाही, तर ते स्वतःच्या मनावून करतात. आणि म्हणून म्हणतात की कोकणी माणूस हा मोठ्या मनाचा असतो. हे बघा अशी वाट चालू आहे बघा, मस्त आहे की. हे जंगल इकडे असं हे बाहेर उंच वाढलं होतं इकडे, म्हणजे दरवर्षीच वाढतं उंच. ती वरची माती आहे ना, ते विहिरीकडे नाही, ती अशी बघा तेवढं आपण करायचं. खाल्लं पर्यंत दगड उचलून पण पोर सगळं आलं ना येईल मात्र रस्त्याला ठेवू नको. एवढं सगळं वाटेला रान मोठं झालं इकडे, तर तोडायचं आहे. आप्पा आप्पा शेठ, काय 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 नाजरी म्हणतात, काटे लागतात तिथे. हा वरचं पण आतमध्ये इकडे मारायला पाहिजे असं. एकदम बारकाईने साफसफाई चाललेली आहे मस्त आहे की. फोन केली आणि मी विचारलो रे, घेऊन आलो मग ती पण सांगलो घेऊन आला. पुढं बंद आहे तिकडे ना, पुढं नव्हे तिकडे लागते निघून अजून नारली चामटा, इथं चामटा आतमध्ये गेला काय काळा काळा आला, काळा नाही आलं तर लाल तो आधी येऊन गेले ते. कसं आहे बघा, चावला ना गेला आतमध्ये.
डीपीचं काम चालू आहे इथं. लवकर काम चालू झालंय आणि पाऊस जोरदार आला होता. 8 दिवस झाला पाऊस आहे, त्यांना काय कामच करू दिलं नाही अजिबात पावसानं. ही वरची वरची लागेल, ही खाली आले ना ही ती लागेल वरची. जरा चप्पल काढून जावा. ही बारका मारा, वरचा मारा फक्त, ही पूर्ण मारू नका. उभा नका. हा 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 बस बस. कुठला नाही, एवढा लागत नाही. हे काय तू बसले ते बघा पुढे कुठे आली तर मी बघितलं, म्हटलं मगाशी मला तरी बघितलं, मी बोललो ना. गाला होता वाटतं इथं. त्यांचं बैल्या नीट नाही वाटतं काय हो. आजार बैले आजार आहे काय, ताप भरला असेल. इथं काढलं नाही, बैला काढला होता तुम्ही. हा जरा वर करा. यांचा आहे ते आजार आहे बैले म्हणतात, बरोबर नाही. कोणाचा आजार आहे? चांगला हा मजबूत आहे बघ. हा मजबूत आहे. संतोष भोसले आला सांगितलं नाही. त्यांना मगाशी झालेलं आहे, बघितलं मी त्यांना वरनं. छत्र भरवलं. होय शिरपूर गुंजी तोडला. अप्पा जरा थांब रे, अप्पा जरा थांब. फुल सुंदर वाटतंय बघायला, मस्त वाटतंय एकदम. हा हा होय होय. तर पुढे येईल तर दोन त्या 5 दिवसात येणार तर पुढे. सुजलाय बघ, आता झोपून सुजलाय बघ असला. काय तू काय एकट्याने जागरण केलंस की? होय होय एकट्याने जागरण केलं. काय होणार नाही का आता? काय इथे काय फरसाण खायला बोलवलं नाही तुला आम्ही साफ केलेलं असं. अरे पण तू एवढा मी सुजलीला मग केवढा काय तोंड दिसतं बघ, काय तर एवढा झोपला. झोपला असं रात्री झोपत नाही. होय एवढा झोपले माणूस सुजलीला कसा असं रे अप्पा? काय तुला वाटतं? मग आताच उठून आला आणि सांगतो आम्हाला. मग इथून ही बाजूला लावणी लावलेली आहे आणि इथून गणपती आम्ही घेऊन जातो. इथे काही जास्त साफसफाई नाही, मागे साफसफाई खूप होती केलेली. आता पुढे आलेलं आहे. जो नॉर्मली जे खाली आलं असेल ना वाटेवरती ते तोडायचं आहे. खाली मळ्यात आलेलं आहे आपण आता. खाडीवर आलेला आहे. ओ हुरी आहे ना ती, चिक बी उडेल उगाच. अवकाश हा हा तोडा, पण ते सावकाश तोडा. लागते ती फांदी लागणार वरची, ही वरची लागेल वरची. हा 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 सावकाश. मला चिकाची भीती वाटते हुरीच्या. उरीचा चीक लागला ना की ते बेकार असतो, जखम होते जखम.
हा राहू दे, वाट आहे इथून मस्त की. आणि इथून जायचंय, पाणी ओढलंय आता. इथून आपल्या एंट्री करून आपल्या खाडीत आपण इकडे आलेलो आहोत. काय हो थोडं काच आहे बघा केवढी ती. पाणी बघा हो, हे इथं बघा, हे खाली आलंय एवढं. तर चाललेलं आहे मी खाली. बघ केवढी काच बघ आहे. अख्खा आरसा टाकला नाही वाटतं कोणीतरी. उचल तसाच उचल. सगळ्या काचा आहेत, नीट उचल खालून, फाटली नाही पाहिजे. कुणी टाकला? तू टाकल्यास? अरे तू काचा टाकलास? ह्या आता सांगतोस बरं, वाटत कुठं टाकल्यास? काय जाणार आहेत काय त्या? वाहू दे नाही म्हणतो, ते काचा कशा जातील वाहवत? कसल्या पाहिजे त्या? पाणी बघ कसलं पाणी आहे. ते जाऊ काय आतमध्ये? जोरात पाणी येतं सुसाड वरून. आता आपल्याला आधीच दाखवतोय तिकडे पलीकडे जाऊन दार जरा जात हिंमत तुझी आधी जाऊन दाखवायचं पलीकडे. मोठा म्हणजे विजणारच आहे. इकडे खाली आपले गणपती विसर्जन करतात इकडे तिकडे, तुम्ही बघालच नंतर व्हिडिओ मध्ये वगैरे. आणि पाणी आता सुसाड जोराचं पाणी इकडून वरतून येतंय, ओटीचं पाणी आहे, सुसाड येते वरून खाली. हे पूर्ण वाटेवरती झालं ना. बघ ते गेला वाहवत. फोटो काढ सांगतो आम्हाला तू काय. हे बघा हे पूर्ण ती वाटेवरती झालंय ना. हे भिजू नको. तुला भिजवली मग तू भिजवतो काय दुसऱ्यांना? आंघोळ करायला लागेल, भिजवलं असतं ना. आपण काय भिजलंय आता. इकडून जाताना गेले, तिकडून येताना आलेला आम्ही. मी थोडा लेटच आलो. चाललेला आहे त्या घरी. सगळी साफसफाई झालेली आहे. लवकर सगळे आलेलो होतो आणि कामावर सुद्धा जायचंय बाकीच्यांना, म्हणून लवकर साफसफाई करून आता लवकर घरी निघाले. आता जाऊन ते कामावरती जाणार. आता वाजलेत 9 वाजलेत आणि लवकर आलेलं सगळं लवकर उठून मग लवकर कामं झाले की आता 9 वाजता सगळे कामावरती जातील. आपण आता साफसफाई वगैरे करून घरी निघालेलो आहे आणि अशीच ही पूर्वजांपासून चाललेली एक पद्धत आहे. कारण वाट साफसफाई स्वच्छता राहणं गरजेचं आहे. गणपती नेताना आणताना काय वाटलं नाही पाहिजे, इझी जाता आलं पाहिजे, इझी येता आलं पाहिजे. अशा रीतीने आजूबाजूचं जे रान पावसामुळे वाढतं ते दरवर्षी तोडलं जातं आणि सगळे लोक एकत्र येऊन अशी ही कामं करत असतात कोकणामध्ये, गावामध्ये. तुम्हाला तर माहितीच असेल. तर असा आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपण इथेच आजचा हा व्हिडिओ थांबवूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.